हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा ऐकणाऱ्यान. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आजपासून ऑफिशियली स्टार्ट करत आहे माझं यूट्यूब ब्लॉग्स. आणि यासाठी ॲक्च्युली मी 8 ऑगस्टपासून स्टार्ट केलेलं, पण काही कारणास्तव मला तो जरा त्याच्यामध्ये काही काही सिक्रेट्स होते, त्यामुळे मला ते अपलोड करता आलं नाही. पण मी आजपासून ऑफिशियली यूट्यूब ब्लॉग चालू करत आहे. आणि यामध्ये आपण सगळ्या गोष्टी, माझी लाईफस्टाईल, माझी मेकअप जर्नी, मी कधीपासून मेकअप स्टार्ट केलं आणि आता मी कशी हळूहळू त्या फील्डमध्ये कशी ग्रो झाली, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर तुम्ही माझं यूट्यूब ब्लॉग बघत राहा नेहमी. मी खूप प्रयत्न करत राहील. मी हळूहळू जसं जसं मला जमेल तसं मी एक एक व्हिडिओ अपलोड करत राहील. आणि आजपासून मी फक्त तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझी मेकअप जर्नी कशी स्टार्ट झाली. तर 2023च्या दरम्यान माझं तेव्हा 16 मेला लग्न झालं. आणि माझं एक पहिल्यापासून माझा थोडा हेल्थ इश्यू होता की मला 9 to 6 जॉब करणं जमत नव्हतं. माझा खूप बॅक पेनचा इश्यू होत होता. त्यामुळे माझं असं होतं की मला काहीतरी फ्लेक्सिबल करायचं होतं की उठता बसता माझा जॉब असेल, मध्ये मला म्हणजे आराम भेटेल, रेस्ट भेटेल, असं मला काहीतरी करायचं होतं. आणि मेकअपची सुरुवात ॲक्च्युली माझं म्हणजे मी मेकअपमध्ये बिलकुल पहिल्यापासून काहीच इन्व्हॉल्व नव्हते. मला मेकअपचा ब्रशसुद्धा हातात पकडता येत नव्हता. पण मला असं फ्लेक्सिबल काहीतरी करायचं होतं. आणि माझं एक होतं की मला घरात बसून राहायचं नाही आहे आणि मला काहीतरी स्टार्ट करायचं आहे. त्यामुळे मी निर्णय घेतला की मी मेकअप क्लास स्टार्ट करते आणि चांगलं मी एक कोर्स करते. त्यानंतर मी हळूहळू प्रयत्न करत राहील आणि हळूहळू मी शिकेल, असं माझं हे होतं, निर्णय होता. तर त्यामुळे त्याच्यानंतर काय झालं, 2023 ऑगस्टला 8 ऑगस्टला माझा फर्स्ट डे होता मेकअप क्लासचा. आणि मी माझ्या ठाण्याला मी सर्च केलं. माझ्या काही फ्रेंड्स थ्रू मला कळलं की ठाण्यामध्ये अमृता मेकअप एक्सपर्ट म्हणून अकॅडमी आहे आणि अमृता मॅम त्यांच्याकडे मी ॲडमिशन घेतलं. आणि तो 8 ऑगस्ट होता आणि हा 8 ऑगस्ट होता 2026चा. त्यामुळे मी त्या दिवशी स्टार्ट केलं आहे माझे यूट्यूब ब्लॉग्स. झाले 3 वर्ष झाले. आणि आज मी सगळ्यांना सांगते. मला सगळे खूप विचारतात आहेत की तू म्हणजे काय करतेस, आम्हाला पण शिकव काहीतरी वगैरे, असं खूप काय सांगतात. आणि तेव्हा माझा फर्स्ट डे होता मेकअप क्लासचा. आणि अमृता मॅमकडे मी शिकली. 1 महिन्याचा कोर्स होता त्यांच्याकडे खूप काही शिकायला मिळालं. आणि माझं असं होतं की मला शिकायचंच आहे कसं पण, मला घरात बसून राहायचंच नाही. मला किती पण त्रास होते, काय होते, पण मला ना बाहेर पडायचं, मला शिकायचं. म्हणून मी क्लास जॉईन केला. आणि जॉईन केला त्यामुळे मी रोज एक एक गोष्टी, म्हणजे तुम्हाला सांगू, मला तर एक स्किनसुद्धा ओळखता येत नव्हती की कोणती स्किन ड्राय असते, कोणती स्किन ऑइली असते, कोणती स्किन कॉम्बिनेशन असते, काहीच नाही. मी जेव्हा क्लासचं ॲडमिशन घेणार होते तेव्हाच मी मॅमला विचारलेलं की मी 100 प्रश्न विचारेल, कारण की मी या फील्डमधली नाही आहे. मला ब्रशसुद्धा पकडता येत नव्हता. मी त्यांना सांगितलं, ते मला एकदम विश्वासाने त्यांनी सांगितलं की तू 100 प्रश्न विचार, तुला काही होणार नाही, तुला सगळे उत्तरं दिली जातील. आणि अशाच प्रमाणे मी म्हणजे एक एक दिवस माझा क्लासचा सुरू झाला. आमची प्रॅक्टिस होत गेली तिकडे. आणि त्याच्यानंतर जो 1 महिन्याचा आमचा कोर्स कंप्लीट झाला, हेअरस्टायलिंग शिकलो आम्ही, साडी ड्रायव्हिंग शिकलो. मी सगळं मनापासून शिकवत होते, कारण की माझी खूप अशी आतूनच इच्छा होती की मला शिकायचंच आहे कसं पण करून. आणि मी 1 महिन्याचा आमचा कोर्स संपला. पण त्याच्यानंतर काय, मी प्रोडक्ट्स घेतले तिकडूनच. मी काही आपले वॅनिटी प्रोडक्ट्स घेतले, सगळं घेतलं. त्याच्यानंतर माझा क्लास संपल्यानंतर मी हळूहळू प्रॅक्टिस करायला स्टार्ट केली. आणि मी असं नाही की मी एकदम, आपल्याकडे एवढा पैसा पण नसतो की आपण एकेका मॉडेलसाठी खर्च करू. आजकाल एक मॉडेल शूट करण्यासाठी आपल्याला 10,000 मिनिमम लागतात कसे पण, कारण की मॉडेलचे पैसे, फोटोग्राफरचे पैसे लागतात, शूटसाठी एक चांगला प्लेस लागतो, चांगला एरिया लागतो. आणि जर प्रॉपर तुम्हाला शूट करायचं असेल तर आपण असं घरामध्ये पटकन नाही शूट करू शकत. तर आपल्याला मॉडेल शूटसाठी 10,000-1,000 तरी कमीत कमी लागतात. पण
मी काय केलं, हळूहळू आपल्याकडे एवढे पैसे आपण पटकन घालू शकत नाही, त्यामुळे मी माझ्या आजूबाजूच्या माझ्या मैत्रिणींना, माझ्या फ्रेंड्सला, माझ्या सगळ्यांना एक दिवस मी त्यांना सांगायची आपण एकदा शूट करूया, आपण एकदा शूट करूया, मी तुझ्यासोबत म्हणजे हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करेल हे वगैरे. मी असं करत करत हळू शिकत गेले आणि मी लिटरली आजूबाजूच्यांनाच घ्यायची. मी बाजूच्या बहिणींना, बाजूला म्हणजे कोणाला पण, माझ्या बहिणीला इतकं सतवायची की बाबा मला एक शूट करायचं, मला एक फोटोशूट करायचं, माझ्या पेजवर टाकायचं, असं माझं ठरलेलं होतं. आणि मी तसंच करत होते. तसंच मला हळूहळू म्हणजे मला ओळखीने आपल्या की बाबा मेकअप ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि त्यांच्याच थ्रू म्हणजे हळूहळू मी प्रॅक्टिस करत घेतली. काही ठिकाणी मी अशीच जायची, माझं असं होतं की मला पैसे नको आहेत पण मला शिकायचं आहे. आणि मी काही म्हणजे आमच्या मॅम होत्या सगळ्यांसोबत मी अशीच जायची निघून. आणि ते ना ते मी ज्यांच्यासोबत जायची ना ते मला हळूहळू म्हणजे शिकवायचं. मी त्यांचं बघायची, मी त्यांचं सगळं बघायची, त्यांचे प्रोडक्ट्स कोणते, ते कोणते प्रोडक्ट्स वापरतात, काय करतात, कसं करतात. आणि त्या पण मला खूप असे छानपैकी शिकवायच्या. माझी सुरुवात स्टार्टिंगला झालेली माझ्या म्हणजे श्रुती मॅम नंतर त्यांनीच मला रेफर केलेलं एक रेश्मा मॅम नंतर एक अन्वयी मॅम. त्यांच्यासोबत राहून त्यांचे ब्राईड्स बघून त्यांनी मला असं हेअरस्टाईलसाठी वगैरे खूप काय करून मी हेअरस्टाईलमध्ये पण चांगली अशी शिकली आणि मी मेकअपमध्ये पण खूप प्रॅक्टिस करायला लागलेली. खूप मी शिकत होती मेकअपमध्ये. सायडर्स आधी मिळायला लागले. आपल्याला लवकर ब्राईड अशी काही मिळत नाही. पहिले आपल्याला सायडर्स मिळतात, त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू ब्राईड मिळतात आणि ओळखीनेच आपल्याला मिळतात. आपल्याला फक्त आपले कॉन्टॅक्ट्स चांगले ठेवले पाहिजे, चांगल्या विश्वासाने काम केलं पाहिजे, एवढंच. माझी फर्स्ट क्लायंट पण मला कशी मिळालेली की माझ्या बहिणीच्या फ्रेंड थ्रू मला मिळालेली. आणि माझी पहिली ब्राईड सुद्धा तीच होती, अक्षता म्हणून. मी माझ्या पहिल्या ब्राईडला कधीच विसरणार नाही. अक्षता ती एक जिम ट्रेनर होती आणि तिचा मी पहिला साखरपुडा केला आणि त्यानंतर माझी पहिली ब्राईड पण तीच होती. त्यापासून माझी सुरुवात झाली आणि अक्षता माझ्यासाठी खूप लकी ठरली आहे, कारण की तिच्यापासून मी स्टार्ट केलं आणि मी हळूहळू मेकअप करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मला हळूहळू क्लायंट्स मिळायला लागले. नंतर क्लायंटसोबत कसं वागलं पाहिजे, की आपण काय पॅकेज बनवलं पाहिजे, हे काहीच माहिती नव्हतं. हे हळूहळू गोष्टी कळतात. आपण प्रोडक्ट्स कोणते वापरतो, आपण दुसऱ्यांचं बघतो की बाबा हे प्रोडक्ट्स वापरतात, पण आपण ते पटकन नाही घेऊ शकत. कारण की आजकाल एक फाउंडेशन तुम्हाला 700 रुपयाचं भेटेल, 500 रुपयाचं भेटेल, पण त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन 7,000 8,000 असे पण फाउंडेशन आहेत. आणि ते समोरचे यूज करतात तेव्हा असं वाटायचं की बाबा आम्ही पण फाउंडेशन यूज केलं पाहिजे, आमच्याकडे पण हे पाहिजे. पण अशा ह्याने मी थोडं असं बघून घ्यायला लागलेली. पण नंतर माझं असं झालं की अरे आपण कमवतो किती आणि आपण खर्च किती करतो. त्यामुळे हळूहळू गोष्टी कळायला लागल्या की आपण ह्याच्यामध्येच आपलं काम परफेक्ट बनवूया. की मी माझ्याच प्रोडक्टने माझे जे पहिले मी स्टार्टिंग वॅनिटी बनवलेली, माझ्याकडे फाउंडेशन तसे आम्हाला अमृता मॅमने खूप चांगली वॅनिटी बनवून दिलेली. थोडा खर्च झालेला, आम्ही इथून तिथून सगळं ॲडजस्ट करून आम्ही खर्च केला. नार्सचं फाउंडेशन वगैरे खूप बेस्ट. तशी माझी वॅनिटी चांगलीच होती, की असं नाही की एकदमच लो क्वालिटीवाली होती, नाही. माझी स्टार्टिंगपासून वॅनिटी थोडीशी मीडियमवाली होती. तर त्याच प्रोडक्टने मी काम स्टार्ट केलं. माझे ब्रश सेट म्हणजे तुम्हाला सांगू, मला स्टार्टिंगला अख्खं म्हणजे मला ना लायनरसुद्धा लावता येत नव्हतं. आणि मी स्वतः कधीच मेकअप करत नव्हती. पण माझं असं झालेलं की मला दुसऱ्यांना नॉर्मल मी घरामध्ये अशी माझ्या आईला रेडी करायची, माझ्या बहिणीला रेडी करायची. रेडी म्हणजे इन द सेन्स नॉर्मल, फक्त बाबा तू नीट दिसली पाहिजे असं होतं. तर त्या हिशोबाने मी म्हणजे त्या ह्याच्याने की मला ठीक आहे, मी या मेकअप फील्डमध्ये जाईल आणि काहीतरी करू शकेल. कारण की मला असं आहे की मी स्वतः नाही रेडी झाली ना तरी पण माझं असं होतं की तू बाबा नीट गेली पाहिजे. अशा त्या ह्याने मी मेकअप क्लास जॉईन केलेला आणि मी हळूहळू खूप प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर मी तुम्हाला माझी पहिल्या ब्राईडचे व्हिडिओज पण शेअर करेल इथे. याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेल माझं पहिलं काम कसं होतं आणि माझी पहिली ब्राईड कोणती होती. एंगेजमेंट ब्राईड होती, त्यानंतर माझी वेडिंग ब्राईड होती. आणि स्टार्टिंगला मी सायडर्स केलेले त्याचे आम्ही तेव्हा कशी इतकी घाई व्हायची की आम्हाला स्टार्टिंगला असं व्हिडिओ काढायचे वगैरे काहीच कळायचं नाही की बाबा घाई म्हणजे नवीन क्लायंट जिथे आम्हाला पैसे भेटणार आहेत क्लायंटकडून, तिथे कसं होतं की आपलं काम परफेक्ट झालं पाहिजे.
आणि त्या हिशोबाने मी काय करायची, पहिलं आपलं आरामात काम करायला घ्यायची. मग ते व्हिडिओ वगैरे घेणं ना तेव्हा असं सुचतच नव्हतं एवढं काहीच. त्याच्यामुळे कधी कधी आम्ही व्हिडिओ सोडून द्यायचो की बाबा जाऊ दे, ठीक आहे, चल ती ब्राईड गेली ना, परत आपल्याला ओरडायला नको की व्हिडिओ घेत बसले वगैरे, असं ते पण भीती वाटायची की बाबा मी व्हिडिओ घेईल तिथून तिला कोणतरी बोलवेल घाईघाईमध्ये वगैरे असं. मग त्यामुळे आम्ही ना बाबा जा म्हणजे एवढं राहायचो की बाबा ठीक आहे, व्हिडिओ नाही भेटली तरी ठीक आहे, पण माझं काम चांगलं झालं पाहिजे या विचारामध्ये नेहमी असायचं. आणि हळूहळू असंच काम माझं होत गेलं. मी हळूहळू प्रॅक्टिस करत गेली. हीच माझी सुरुवात होती. आणि सुरुवातीला खूप काही म्हणजे आपल्याला हे होतात की काही लोक ओरडतात, काही लोक म्हणजे आपल्याला समजत नाही की समोरच्या क्लायंटला नेमकं म्हणजे पाहिजे काय, कसं पाहिजे. काहींना आपण जे करतो ते आधी आवडतं आणि नंतर ना नाही आवडत. म्हणजे आधी त्यांना वाटतं अरे हां खूप छान बेस झालाय, ते आधी बघतात. आणि काहींचं कसं असायचं, मेकअपच्या मध्ये पटकन आरशात बघायचे, पटकन असं हे करायचं, त्यांना व्हाईट दिसायचं, फाउंडेशन वगैरे जास्त दिसायचं. त्यामुळे त्यांना कसं बाबा हे व्हाईट तर नाही ना, बाबा हे असं तर नाही ना, असे काही क्लायंट्स असायचे. पण त्यांना शेवटचा रिझल्ट आवडायचा. आणि काहींचं कसं असायचं, शेवटचा रिझल्ट त्यांना थोडासा असं वाटायचं की अरे नाही आधी जरा हे वाटलं. म्हणजे काही क्लायंट्सचे एकदमच आपण परफेक्ट नसतो. काही गोष्टी आपल्याला हळूहळू शिकाव्या लागतात, तेव्हा आपण परफेक्ट बनतो. आणि चुका होतातच, सगळ्यांकडून चुका होतात. मी पण पहिल्या माझ्या स्टेप्स विसरायची मेकअप करताना. मी जेव्हा आपल्या स्टेप्स असायच्या पहिले क्लिन्झिंग, CTM प्रोसेस वगैरे, त्याच्यामध्ये कधी कधी मी प्रायमर लावायचं विसरायची, कधी कधी टोनर लावायचं विसरायची. म्हणजे अशा गोष्टी होतात. पण हीच आपली सुरुवात असते, हेच मेकअपची स्टार्टिंग असते. आपल्याला सगळ्याच गोष्टी आपण तिथे पण क्लायंटसमोर असं बघूनच गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे एक स्टेप्स वगैरे लक्षात, हे सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात राहायला लागल्या. आणि जेव्हा लक्षात राहतं तेव्हा आपण सगळं एकदमच फोकस असतो त्याच्यामध्ये. त्यानंतर आपलं काम पण आपलं चांगलं व्हायला लागतं आणि सगळी प्रोसेस एकदम स्मूथ होते. आपल्या महाराष्ट्रात तर खूप लग्न कार्यामध्ये खूप घाई होते. घरातूनच इतके विधी असतात, त्यामुळे कधी कधी ब्राईडला पोचायला पण लेट होतो. त्यामुळे कसं की आपल्याला कधी कधी तर 1 तासच भेटतो आणि त्यामध्ये मेकअप, हेअरस्टाईल दोन्ही करणं पॉसिबल नसायचं. मग तेव्हा मी स्टार्टिंगलाच, माझी पहिली जेव्हा ब्राईड होती, अक्षता माझी ब्राईड होती, तेव्हाच मी ठरवलेलं की मी एक हेअरस्टायलिस्ट नेईल. तेव्हा माझं असं नव्हतं की मला आता कमवायचंच आहे, मला सगळेच पैसे मिळाले पाहिजे. नाही, मी कसं केलेलं की बाबा मी हेअरस्टायलिस्ट ठेवलेली आणि मी तिला तेवढी अमाऊंट मी तुला देईल. त्या हिशोबाने मग ती माझ्यासोबत आलेली फर्स्ट ब्राईडला आणि तिलाच मी हेअरस्टाईल सांगितलेली. माझे पहिली ब्राईडचे 3 लुक्स होते आणि 3 हेअरस्टाईल मी तिला सांगितलेली. प्रिया म्हणून ती माझ्या पहिल्या ब्राईडसोबत आलेली. असंच होतं की हळूहळू जेव्हा आपल्याला कळतं, चुका होतात, चुकेतूनच माणूस शिकतो असं पण. आणि मी खूप जणांसोबत काम केलं. मी खूप जणांकडून मी शिकली मेकअप आर्टिस्टकडनं. त्यांचे क्लायंट्स खूप मोठे असायचे. तेव्हा आम्ही हळूहळू म्हणजे छोटे सायडर्सचे मेकअप करायचो, हेअरस्टाईलसाठी कधी जायचो. त्यातूनच मी हळूहळू शिकत गेले मेकअप हेअरस्टाईल दोन्ही पण मी म्हणजे मेकअप पण करते आणि मी हेअरस्टाईल पण करते. पण माझा जास्त फोकस मेकअपमध्ये असतो. माझं कसं झालं, हळूहळू मला ब्राईड्स मिळत गेले आणि त्यांचा विश्वास मिळत गेला. आणि आपलं काम एकदा आवडलं तर दुसऱ्यांकडे ते रेफर करतातच आपल्याला. जसे आपल्याला प्रोडक्ट्स घेता येतील ना तसे घेत राहायचे. कारण की जितके प्रोडक्ट्स हाय एंड असतात ना, तितका मेकअप पण फ्लॉलेस असतो आणि बेस पण खूप सुंदर दिसतो. आणि जेव्हा सुंदर मेकअप होतो ऑब्व्हियसली आपल्याला ऑर्डर्स तर मिळणारच. आणि अशाच हळूहळू क्लायंट्स मला मिळत गेले. क्लायंट्सचा विश्वास होत बसला माझ्यावर. म्हणजे विश्वासानेच ते आपल्याला रेफर करतात की बाबा नाही, ही तुझा मेकअप चांगलीच करेल. एका ठिकाणी तर मी फक्त कंटिन्युअसली 4 फ्रेंड्सचे लग्न केलेले. म्हणजे ते असेच आपल्याला सगळे रेफर करतात आणि आपल्याला ऑर्डर्स मिळतात. तर हे होतं माझं मेकअपची जर्नी. आणि आज असं झालं की मला चांगल्या ब्राईड्स मिळतात, मला चांगली कामं मिळतात आणि मी मेकअपमध्ये खूप सक्सेसफुल असं बोलणार नाही, पण मी एक सक्सेसफुल मेकअप आर्टिस्ट आहे. आणि एक गोष्ट नेहमीच मी स्वतःला पण सांगते आणि सगळ्यांनाच सांगते की चुका नेहमी होतातच. मेकअपचा गेम कसा आहे की आपण प्रॅक्टिस करत राहिली पाहिजे आणि प्रॅक्टिसनेच सगळं होतं. मेकअप, हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग
हे सगळं गेम ह्याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे. आणि आपण जितकी प्रॅक्टिस करणार, जितकं आपण हात चालवणार, तितकंच आपला हात बसणार. हळूहळूच आपण सगळ्या गोष्टी, आणि एकदा तुम्ही एक क्लास केलाय त्याच्यानंतर लगेच तुम्हाला दुसऱ्या क्लासची गरज नाही आहे. की काही लोकांचं काही म्हणजे जे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांचं कसं असतं की बाबा पैसे आहेत म्हणून इंटरनॅशनल क्लास जॉईन करणार, म्हणजे सर्टिफिकेट फक्त मिळवण्यासाठी. पण गाईज असं काही नसतं. एक गोष्ट मी सांगते, जेव्हा तुम्ही तुमच्यावर स्वतःवर तुम्हाला विश्वास बसेल ना, तुम्ही हा मेकअप करू शकता, तुम्ही हा कोणता पण मेकअप, ब्रायडल मेकअप करू शकता. आणि तुमच्याकडे जेव्हा ब्राईड्स थोडेफार झाले असतील त्यानंतर तुम्ही थोडं अपग्रेड व्हा आणि तुम्हीला दुसऱ्या मेकअप आर्टिस्टकडे शिका, हळूहळू एक एक. पण अशी घाई करू नका की म्हणजे तुम्ही एकदा क्लास केलाय लगेच 2 महिन्याने तुम्हाला दुसरीकडे हेअरस्टाईल शिकायची आहे, लगेच थोड्या महिन्याने तुम्ही हे खूप विचित्र आहे. कारण की ह्याच्यामध्ये फक्त आपले पैसे वाया जातात. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढे तुमचा हात बसणार. मी पण शिकले, पण मला असं होतं की मला अजून स्वतःला वेळ द्यायचा आहे. मी जेव्हा स्वतःला वेळ दिला, स्वतः मी कामं करायला लागली, मला ब्राईड्स मिळायला लागल्या, त्याच्यानंतर मी 1-1.5-2 वर्षाने मी एक क्लास केला. नेक्स्ट मी निशांत तपकीर सरांकडे एक कोर्स केलेला आणि मला खूप इच्छा होती त्यांच्याकडे क्लासला जायची. आणि मी तो पुण्याला जाऊन त्यांचा 1 डेचा सेमिनार अटेंड केला. आणि मला म्हणजे त्यांच्याकडून पण मला खूप काही शिकायला मिळालं. त्यांचे प्रोडक्ट्स बघायला मिळाले. ते आपली व्हॅनिटी अशी सगळे दाखवतात. आणि असं असतं की बाबा हे प्रोडक्ट्स पाहिजे, पण एवढी घाई कधीच करायची नाही. त्याच्यामध्ये आपला पैसा जातो आणि आपलं हे होतं. आपण कधी त्या प्रोडक्टची गरज नसते, जे आहेत तेच वापरतो. त्या प्रोडक्टचे त्यांचे क्लायंट्स वेगळे असतात, त्यांचे खूप हाय क्वालिटीचे क्लायंट असतात. आपले पण मिळणार, टचवूड आपलं पण सगळं हे होणार. पण गाईज स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर एकदम विश्वास ठेवला तेव्हाच आपल्याला क्लायंटचा विश्वास मिळतो. आणि आपण जेव्हा क्लायंटशी नीट वागतो, नीट विश्वासाने राहतो, त्यांना मेकअपबद्दल एकदम पॉझिटिव्हली आपण त्यांना जेव्हा गाईड करतो ना, तेव्हा त्यांचा विश्वास बसतो. आज असं झालंय की मला खूप क्लायंटचा विश्वास मिळाला आणि मी खूप सक्सेसफुल मेकअप आर्टिस्ट, खूप असं नाही पण मी एक सक्सेसफुल मेकअप आर्टिस्ट आहे. मी सेलिब्रिटी मेकअप केले आहेत, मी नॉर्मल आपले ब्राईड्स केले आहेत, सायडर्स केले आहेत, हाय एंड ब्राईड्स केले आहेत. मी एक फॉरेन ब्राईड केली आहे, एंगेजमेंट ब्राईड झाली. आता माझी ती वेडिंग पण आहे तिची, ती मी करणार आहे. त्याचे मी फोटोज व्हिडिओज नक्की अपलोड करेल. हेच होतं माझं सगळं जे काही आहे. मी मेकअपची जर्नी कशी स्टार्ट केली, कशी प्रॅक्टिस केली, याच गोष्टी मॅटर करतात. तर मी शेवटचं एकच सांगेल की सुरुवातीला परफेक्ट होण्याची काहीच गरज नसते. शिकत राहायचं, प्रॅक्टिस खूप करायची, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि तेव्हाच आपल्याला विश्वास मिळतो. तर काहीच एकदम परफेक्ट होण्याच्या नादामध्ये आपण काही गोष्टी मिस करतो, थोड्या गोष्टी आपण हे करतो. पण आपलं मेन म्हणजे स्वतःवर विश्वास पाहिजे आणि हळूहळू आपण त्या गोष्टीमध्ये परफेक्ट होणारच. हाच विश्वास फक्त आपल्यावर पाहिजे, स्वतःवर पाहिजे. स्वतःवर फक्त विश्वास ठेवा. आणि असंच मी आता माझा ब्लॉग संपवत आहे. टाटा, बाय बाय. आणि यापुढे नक्कीच माझे ब्लॉग्स बघा. मी डेलीची माझी लाईफस्टाईल शॉर्ट्स व्हिडिओ, ट्युटोरियल, मेकअप ट्युटोरियल, स्टेप बाय स्टेप जे आपले स्टेप्स असतात मेकअपच्या, मी हळूहळू सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर गाईज स्टे ट्यून सगळ्यासाठी आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. बाय बाय. लव यू. बाय.